मनवुनी शरण जावे सर्व भावे देवाशी, सर्व भावे देवाशी, सर्व भावे देवाशी। अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा। तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तरी केले प्रगट। विठोबार खुमाई
बोला पुंडलिक वरधारी विठ्ठल त्रिशार देव हा विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हा जय जय विठोबार कुमाई बोला पुंडलिक वरधारी विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई जावे
म्हणून शरण जावे म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी तो हा उतरील पार भवदुस्सर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका मने साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा घ्यावी घ्यावी माझी सेवा देना दुर्बळाची देवा देना दुर्बळाची देवा देना दुर्बळाची देवा दुर्बळाची देवा म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बरोबर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय अभंगामधून तो महामाजीवांना भगवान परमात्म्याला शरण जाण्यासाठी सांगतात. मनवोनी शरण जावे म्हणून देवाला शरण जावे. तुकोबारांना विचारलं म्हणले महाराज भगवान परमात्म्याला आम्ही शरण जाऊ पण कसं जायचं हो? तुकोबारा म्हणतात सर्व भावे देवाशी सर्व भावनेनं देवाला शरण जावं. प्रश्न केला तुकोबारांना म्हणले महाराज आम्ही भगवंताला शरण जाऊ पण त्याचा काही फायदा आहे का हो जीवनामध्ये? तुकोबारा म्हणतात तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. जन्म मृत्यू जे आपल्या जीवनामध्ये आहे जन्माला यानं मरण महाराज हे जन्म मृत्यूचं जे आपलं रहाट गाडगं चालू आहे ते रहाट गाडगं जर महाराज संपवायचं असेल तर त्याला भगवंताशिवाय पर्याय नाही म्हणून तुम्हाला मी सांगतो. आणि तिसऱ्या चरणामध्ये तुकोबारा म्हणतात बहु आहे करुणावंत परमात्मा हा करुणाघन करुणावंत असा परमात्मा आहे. अनंत नावा रूपानं तू नटलेला आहे. अनंत हे त्याचं नाव आहे आणि अनंत नावा रूपानं तू नटलेला आहे. अनंत हे नाम जा. तुकोबारांना प्रश्न केला म्हणले महाराज तुम्ही देवाला शरण जा असं आम्हाला सांगता पण तुमच्या जीवनामध्ये एखादा अनुभव आलेला आहे का
की तुम्ही भगवंताला शरण गेलात आणि त्या भगवान परमात्म्यानं तुमचं कार्य केलेलं आहे. तुकोबारा म्हणले मी कोरडं कधीच बोलत नाही. तुका म्हणे साक्षी आले, साक्षी देऊन सांगतो. तरी केली प्रगट आम्ही त्या भगवंताला शरण गेलो आणि त्या देवानं जे आमचं कार्य केले तेच तुमच्या पुढे मी प्रगट करतो. म्हणजे तुकोबारा या ठिकाणी अनुभवानं बोलतात. म्हणून तुम्हा आम्हा जीवांना तुकोबाराय भगवान परमात्म्याला शरण जाण्यासाठी सांगतात. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. तसं पाहायला गेलं चारही चरणाचा जर विचार करायला गेलं, पहिल्या चरणामध्ये भगवान परमात्म्याला कसं शरण जावं त्याचं स्वरूप सांगितलं. दुसऱ्या चरणामध्ये भगवान परमात्म्याला आपण शरण गेल्यानंतर शरण जायचं कारण सांगितलं महाराज. का शरण गेलेलं काय फळ प्राप्त झालं, काय फायदा झाला. तिसऱ्या चरणामध्ये भगवान परमात्म्याचा स्वभाव सांगितला आणि चौथ्या चरणामध्ये स्वतःला आलेले अनुभव तुकोबारा अभंगामध्ये सांगतात. चालत असलेला आपला हा ज्ञानयज्ञ सोहळा सद्गुरू आबासाहेबांच्या कृपेनं अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये देखना स्वरूपाचा चालत आहे आणि त्या निमित्तानं तुम्हा सर्व भाविक मायबापांच्या प्रेमातून ही सेवा माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. तसं उभारायला उशीर झालाय पण सोडायला काय उशीर होत नाही, चिंता करू नका. हां तुझी चिंता त्याशी सर्व आहे, तुमची आमची चिंता देवाला आहे. त्याच्यामुळं अगदी वेळेमध्ये सद्गुरू आबासाहेब, श्री संत संभाजी महाराज, मारुती बाबा, खंडादेवा ज्याप्रमाणे बोलवतील अगदी वेळेमध्ये सेवा आपल्याला भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करायचं आहे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तुकोबारा अभंगामध्ये पहिला शब्द वापरतात की म्हणून देवाला शरण जावं. आता म्हणून शब्द कधी कधी येतो सांगायचं जर विचार करायला गेलं, एखादी गोष्ट जर आपण विचारलं का हो कधीच तुम्ही मंदिरामध्ये दिसत नाही ना, आज बरोबर तुम्ही मंदिरामध्ये आलात. तो म्हणतोय हो माझ्या मनात इच्छा नव्हती हो, फक्त आज मला जेवायला आमंत्रण आलं होतं म्हणून आलो, कीर्तनाला न. कस काय आला तो? जेवायला आमंत्रण आलं होतं म्हणून आलो. म्हणून शब्दाच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे आणि मग म्हणून शब्द येतो महाराज. कितीही व्यवहारातलं जर आपण उदाहरण घ्यायला गेलं, म्हणून शब्दाच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. कसं काय आलो? माझी आज यायची इच्छा नव्हती, तुमच्यामुळं तुम्ही आहात म्हणून मी आलो. व्यवहारातला दृष्टांत सांगायचं म्हणलं, 10 वर्षापासून 2 मित्र एकमेकाला बोलत नव्हते. एका दिवशी महाराज न म्हणून तो मित्र त्या मित्राच्या घरामध्ये गेला. त्यालाही नवल वाटू लागलं. 10 वर्षापासून कधीच बोललो नाही, कधी रामराम केलेला नव्हता, पण आज अचानक माझ्या घरामध्ये विचार पडला. तरी आता घरला आल्यामुळं आदर करावा म्हणून महाराज चहापाण्याची व्यवस्था केली, सगळं काही केलं. तिथून तो काय बोलायचे ते बोलला. म्हणून शब्द सांगतो तुम्हाला व्यवहारातला, काय बोलायचे ते बोलला. परत माघारी निघाला होता. जात असताना 2-4 लोकांनी अडवलं आणि म्हणले का रे बाबा, गेल्या 10 वर्षापासून तुम्ही एकमेकाला बोलत नव्हता, नुसतं समोर आला तर इस्तू गेल्यासारखं वागत होता, पण आज अचानक तू त्याच्या घरामध्ये गेलास, त्याच्या घरामध्ये चहा पिऊन आलास, तिथलं पाणी पिऊन आलास का जेवण करून आलास माहिती नाही. कसं काय? त्यानं म्हणला माझी इच्छा नव्हती हो, पण आज 40 वर्ष होते मुलाला, मुलगी कुठं भेटत नाही, मग त्याची मुलगी आहे म्हणून सगळं वैरत्व मी विसरलो आणि त्याच्या घरला गेलो, मुलगी आहे म्हणून. कारण सांगतोय. तसं तुकोबारा अभंगामध्ये म्हणतात का देवाला शरण जावं, काय गरज आहे भगवंताला शरण जाण्यासाठी. भगवान परमात्म्याला शरण गेल्याशिवाय आपल्या जीवनाची सार्थकता नाही, ही संतांनी जाणलं. आणि मग तुकोबारा म्हणतात म्हणून शरण जावे. म्हणून तुम्हाला सांगतो बाबा, देवाला का शरण जावं, कोण शरण जावं आणि कसं शरण जावं हे महत्वाचं. कोणाला शरण जावं, का शरण जावं आणि कसं शरण जावं, 3 गोष्टी तुकोबारा सांगतात महाराज. कोणाला शरण जावं आपण विचार करायला गेलो, सामान्य जीव तुम्ही आम्ही आहोत, प्रपंचामध्ये तुमच्या आमच्या पाठीमागे दुःख भरलेलं आहे. आपण जर एखाद्या माणसाला शरण गेलो तर त्या शरणांगतीची पूर्तता त्याच्याकडून जरी झाली तर आपल्या मनाला समाधान वाटतं. बरोबर? समजा आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो, जे पाहिजे ते साहित्य आपल्याला भेटलं, मग मात्र वाटतंय हा सगळं भेटलं बरं का, आणि काही नाही भेटलं तर मग वाटतं असमाधान, जीवाला समाधान वाटत नाही. आपण ज्याच्याकडे गेलो
त्या शरणांगतेची पूर्तता त्याच्याकडून होणं गरजेचं आहे. तुकोबाराय म्हणतात या जगामध्ये आपण कितीही एखाद्या माणसाला शरण गेलं, जडानं जडाला शरण गेलं तर ते कार्य पूर्ण होऊ शकत नाही. एखादा दगड आणि दुसऱ्या दगडाला शरण गेला, काय फायदा हो? किंवा एखाद्या जीवानं जडाला जरी शरण गेलं तरी चालत नाही. रस्त्यामध्ये होता, वाटत शेतामध्ये मोठा एक भारा डोक्यावरती होता. भारा उचलण्याचा प्रयत्न करत होता, पण भारा काय उचलत नव्हता. इकडं तिकडं पाहिलं कोणी दिसतंय का बघावं म्हणून, कोणी दिसत नव्हतं. एकटाच माणूस बसलेला होता. अर्धा तास गेला पण भारा मात्र उचलू शकत नव्हता. काय करावं प्रश्न पडला. उग त्याच्या मनामध्ये आलं, इथं मोठाला दगड पडलाय, त्या दगडाला तर विनंती करावं. आणि त्या दगडाच्या पाया पडला, हे बघ काही कर मला एवढा भारा उचलून दे. दिल का हो? पुढल्या सप्त्यापर्यंत देऊ शकत नाही. का? आपण तिथं शरण गेलो तर शरणांगतीची पूर्तता होत नाही. तुकोबाराय म्हणतात आपण ज्या भगवंताला शरण जात आहोत त्या भगवान परमात्म्यानं ज्या ज्या भक्ताने त्याला शरण गेलेत त्यांची सगळी पूर्तता त्या देवानं केलेली आहे. म्हणून तुम्हाला सांगतो बाबा, या जगामध्ये सामान्य जीव जर एखाद्या सामान्य जीवाला शरण गेला तर व्यवहारातली पूर्तता होईल, पण काळाच्या बंधनातून, मायेच्या बंधनातून, दुःखामधून कोणी सोडवू शकत नाही. एकच परमात्मा आहे म्हणले. कारण तुकोबाराय सुद्धा म्हणतात बाबा, किती जरी दुःख झालं तर या दुःखातून तुला त्या भगवंताशिवाय कोणी सोडू शकत नाही म्हणले. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचोने या, बोला एका चक्रपाणी वाचोने या. काळाची गुढी पडेल माझे भा, काळाची गुढी पडेल बा जेव्हा, काळाची गुढी पडेल बा जेव्हा. आम्हाला सांगतात बाबा एका चक्रपाणी वाचून या, त्याच्याशिवाय या बंधनातून कोणी सोडवू शकत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो बाबा, एक काम करा, दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे, तुमच्या आमच्या. बरं, आपण आपलं दुःख जर पुढल्या माणसाला सांगायला गेलो तर ती आपल्यापेक्षा दुःख आहे. आपण जर त्याला विचारलं, अरे फार दुःख मला, त्यानं म्हणलं तुझ्यापेक्षा वरचढ माझ्याकडे आहे, तुला काळी 5चा स्वर देतो, माझ्याकडे काळी 2 असलं तर. का आपण त्याला दुःख सांगायला जावं? दृष्टांत थोडा विनोदाचा आहे, पण आपण दुःख सांगायला गेलो त्याचं सांगतो तुम्हाला. कसं, मुलगा मुलगी पाहण्याकरता गेला होता, मुलीला पाहिलं, मुलगी पसंत पडली, पण मुलीचा स्वभाव कसा आहे, मुलगी संस्कारित आहे का ही विचारावं म्हणून त्या मुलीच्या वडिलाला विचारलं, का हो मुलगी अतिशय सुंदर आहे, स्वभाव कसा आहे? त्या बापानं सांगितलं, मी दृष्टांत का सांगतो याच्या पाठीमागाला सिद्धांत महत्वाचा. आपण दुःख सांगायला जावं, ती आपल्यापेक्षा दुःख आहे. मुलीच्या वडिलांना सांगितलं, बाबा मुलीचा स्वभाव अतिशय सुंदर आहे, संस्कारित आहे, मुलगी अतिशय गोड स्वभावाची आहे. असं म्हणल्याबरोबर त्यानं म्हणला, ठीक आहे,
आणि महाराज मुलगी पसंत झाली. काही काळानंतर महाराज तारीख काढून लग्नही झालं. आता कीर्तनातलं लग्न लगेच असते, हळदीचे गाणे वगैरे नसतात बरं का. हा, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर महाराज 2-3 महिन्याचा काळ गेला. ज्या मुलीचा स्वभाव गोड आहे म्हणून पदरात टाकलेली होती ती निघाली मग तिखट लवंगी मिरची. त्याने विचार केला, काय बापानं स्वभाव सांगितला होता, म्हणले किती सुंदर आहे, काय मुलीचा स्वभाव गोड म्हणून पदरात टाकली आणि ती निघाली म्हणली तिखट लवंगी मिरची. आता कोणाला सांगावं, म्हणजे कोणाला सांगू नये. ज्या मुलगी आपल्या पदरात टाकली त्या बापालाच फोन लावावा. मी दृष्टांत का सांगतो, याच्या पाठीमागाला सिद्धांत महत्वाचा. आपण एखाद्याला दुःख प्रपंचातलं सांगायला जावं, ती आपल्यापेक्षा दुःखी आहे, तुकोबाराज ती सांगतात महाराज. पण इथं मात्र सर्व दुःखाचा रण आहे. मुलीच्या बापाला फोन लावला, म्हणली मामा काय मुलगी पदरात टाकली, म्हणली स्वभाव गोड आहे म्हणून माझ्या पदरामध्ये टाकली आणि ही तर तिखट लवंगी मिरची निघाली. असं म्हणल्यावर त्या पोरीच्या बापाला राग यावं की हो, राग आला नाही, उलट तो मोठ्यानं रडायला चालू केला. मग त्यानं म्हणला तुमच्या मुलीचं घरानं सांगतो तुम्ही खुशाल रडत आहे. मग त्यानं दिलेलं उत्तर सांगतोय का. त्यानं म्हणला काय सांगू जावाई बुवा, तुम्हाला एक तिखट लवंगी मिरची दिला, पण मिरचीचं झाड मी 40 वर्षापासून घरी सांभाळायला, मला किती दुःख असेल. अख्खं झाड त्याला एकच मिरची दिलेली होती, मला किती दुःख आहे. म्हणजे आपण प्रपंचातलं दुःख सांगायला जाऊ, ती आपल्यापेक्षा दुःख आहे. तुकोबाराज म्हणतात परमात्म्याच्या जवळ जर तुम्ही आम्ही गेलो, अनंत जन्मेचे विसरले दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा, म्हणून तुम्हाला सांगतो देवाला शरण जावं. दुसरी गोष्ट आहे का शरण जावं. महाराज म्हणतात जो देह तुम्हा आम्हाला प्राप्त झालेला आहे, या देहाचं मूळ कारण तो परमात्मा आहे. कारण पशु पक्षी जे आहेत महाराज, त्यांना परमार्थ करता येत नाही, त्यांना भजन कळत नाही, त्यांना सप्ताह कळत नाही, काही कळत नाही. परंतु असा हा देह तुम्हा आम्हाला दिलेला आहे की याच देहानं त्या भगवंतानं दिले त्याशी जोडून राहू म्हणून दिलेलं आहे महाराज. कारण आपण जर एखाद्या ठिकाणी गेलो, आपल्याला बरं वाटेल तेच गोळी दिल्यावर चांगलं वाटतं की डॉक्टरकडे हो, का दुसरी दिल्यावर जमल. तरी एका डॉक्टरचा बोर्ड होता, पेशंट अतिशय सिरियस होता, म्हणजे थोडा ताप वगैरे जास्त होती. त्याला म्हणले तू चिंता करू नको, एका डॉक्टरकडे तुला नेतो. आणि त्या डॉक्टरचा बोर्ड लावला होता, तो दुसऱ्या मजल्यावर होता आणि बोर्ड खाली होता. आणि त्या बोर्डावर लिहिलं होतं वर जाण्याचा मार्ग. काय लिहिलं तर वर जाण्याचा मार्ग. नुसतं बघितल्या बोर्ड त्यानं नीट माघारी पळालं. का म्हणला वर जायचा मार्ग मला दाखवतोस का येड्या, एवढा दुश्मन झालो का मी तुझा. आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलं तर महाराज आपल्याला जे बरं वाटतंय ते औषध दिलं तर बरं आहे. तसं महाराज म्हणतात त्या भगवान परमात्म्याला वाटलं अरे पशु पक्षी आपलं नाव घेणार नाहीत, आपल्याला एकट्याला महाराज अमुचिया भावे तुझे देव, पण देवाला बी एकट्याला करमत नसते. मी काय करावं, सृष्टी निर्माण करत असताना मनुष्य देहाची प्राप्ती केली महाराज. देह तुम्हा आम्हाला दिला, पण ज्या गोष्टीसाठी दिला ती गोष्ट तुम्ही आम्ही करायलाच पाहिजे. का शरण जावं, कारण त्यानं दिले त्याला द्यायला काय अडचण आहे हो. ज्यानं आपल्याला दिलेलं आहे महाराज त्याला द्यावं लागेल की. उलट व्यवहारात कसं आहे, एखाद्यानं दिलं तर त्याला व्याजासकट द्यावं लागते, पण परमार्थात तसं नाही. महाराज म्हणतात का देवाला शरण जावं, कारण त्याच भगवंतानं तुम्हा आम्हाला त्याच्याशी जोडून राहू म्हणून दिलेलं आहे. म्हणजे दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन.
जीवपन भवरोगा. बोला. नाशे जीवपन भवरोगा. हा दिले इंद्रिय हात पाय कान. 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 डोळे मुख बोलाया वचन. जेने तू जोडशी नारा नारायण. नाश जीवपन भवरोगा. दिले इंद्रिय हात पाय कान. दिले इंद्रिय हात पाय कान. दिले महाराज स्पष्ट सांगतात का देवाला शरण जावं, कारण त्यानं तुम्हा आम्हाला दिलेला आहे. दिले इंद्रिय हात पाय कान. डोळे मुख बोलाया वचन. हात पाय कान त्या भगवंतानं दिलं. कशासाठी दिलं हो म्हणजे हाताचा वापर आपल्या घरची कामं करण्याकरता, पायाचा वापर आपलं कर्म करण्याकरता, डोळ्याचा वापर टीव्ही बघण्याकरता, सगळं एवढ्यासाठी दिलेलं आहे. महाराज म्हणले एवढ्यासाठी दिले नाही. जेने तू जोडशी नारायण नाशे जीवपन भवरोगा. भगवान परमात्म्याचं नामस्मरण घ्यावं. हातानं त्याची महाराज टाळी वाजवावी, मुखानं त्याचं देवाचं नामस्मरण घ्यावं. एवढ्यासाठी हा देह दिलेला आहे. म्हणून महाराज म्हणतात बाबा अरे ज्या गोष्टीसाठी तुम्ही आम्हाला दिलेला आहे ती गोष्ट तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे. म्हणून सांगतो देवाला शरण जा म्हणवोनी शरण जावे. दुसरी गोष्ट जर आपण पाहायला गेलो महाराज कसं शरण जावं. महाराज म्हणतात अंतकरण पवित्र करून देवाला शरण जावं. काया वाचा मने झालो विष्णुदास. काम क्रोध त्याशी बाधेची ना. कायेनं वाचेनं मनानं त्या भगवान परमात्म्याला आपण शरण जावं. दुसरी गोष्ट सांगतात का शरण जावं. अनेक जन्म तुम्ही आम्ही भोगत आलो. कधी पशुच्या जन्माला गेलो, कधी पक्ष्याच्या जन्माला गेलो. महाराज प्रत्येक योनीतून तुम्ही आम्ही जन्माला आलो. हा फेरा मात्र तुमचा आमचा चालूच आहे. एसटीला जसा बोर्ड असतो स्टँडला गेल्यावर, इथून निघाले करजखेडून महाराज तर समजा लातूर किंवा धाराशिव गेली, तिथं गेल्यावर दुसरा बोर्ड लगेच चालू झालं पुणे बोरविले कोणीकडे बी महाराज. तसा हा जन्म आपला संपला. पुन्हा तुम्हा आम्हाला जन्माला यायचं. उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे. हे घटिका यंत्र जैसे परिब्रह्मेगा. परत जन्माला यायचं मरायचं हे तुमच्या आमच्या जीवनामध्ये ठरलेलं आहे. महाराज म्हणतात अनेक जन्मामध्ये आपण देवाला शरण गेलो का नाही माहिती नाही. पाठीमागाला जन्म कोणता होता तुम्हा आम्हाला माहिती नाही. बरं पुढला जन्म तुम्हा आम्हाला कोणता प्राप्त होणार हे का माहित आहे का. जसं आपण कर्म करू तसं तुम्हा आम्हाला केले कर्म झाले तेची भोगाले. आपण जसं कर्म करू तसं तुम्हा आम्हाला पुढला जन्म प्राप्त होणार. परंतु आता जो देह तुम्हाला प्राप्त झालेला आहे तुम्हा आम्हाला, हा देह मात्र देवाला शरण जाण्यायोग्य आहे.
भगवान परमात्म्याला तुम्ही आम्ही शरण जाऊ शकतो. म्हणून महाराजांची तळमळ आहे, उपदेश संतांचा तुम्हा मला महाराज. कारण संतांचा उपदेश कसा आहे, स्वतः अनुभवावं प्रत्येक गोष्ट आणि मग जगाला उपदेश केलेला आहे. म्हणून संतांचा उपदेश टिकलेला आहे, चिरकाल टिकणार आहे. तुम्ही आम्ही केलेला उपदेश हा सामान्य असतो का, आपणच त्या उपदेशाच्या पात्रतेत नसतो आणि दुसऱ्याला कसं सांगावं. बिडी लय वाईट आहे म्हणून सांगत होता, फार बिडी वाईट आहे, अजिबात प्यायचं नाही. आणि सांगता असताना त्या बिडीचा दोरा ह्याच्या नरड्यापर्यंत आलता वडत वडत, आणि मला फार वाईट आहे, अजिबात नाही. असा उपदेश म्हणजे कोरडा आहे. पण संतांचा आपण पाहायला गेलं, तुकोबाराय म्हणतात आम्ही पहिलं अनुभवलं आणि मग जगाला सांगितलं. अनुभव आली या अंगा ते या जगादी तसे आम्ही देवाला शरण गेलो, आमच्या जीवनातलं दुःख नाहीसं झालं आणि सुखाची प्राप्ती आम्हाला झाली. म्हणून तुम्हाला सांगतो बाबा, प्रपंच करता करता आपण भगवंताचं नामचिंतन करावं, त्या देवाला शरण जावं. कारण अन्य आश्रयाचा त्याग करून जर आपण देवाला शरण गेलो तर देवाचं स्पष्ट म्हणणं आहे, जो भक्त मला अनन्य भावनेनं शरण जातो, अनन्य भाव पाहिजे बरं का, म्हणजे अन्न आश्रयाचा त्याग करणं आणि देवाशी एकरूप होणं. जो भक्त मला अनन्य भावनेनं शरण जातो त्याचं जन्म मरण मीच निवारू शकतो, दुसरा नाही. देवानं स्पष्ट सांगितलेलं महाराज, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण्य मीची एकू, माझ्याशिवाय दुसरा नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात बाबा तुम्हाला सांगतोय का, देवाला शरण जा. म्हणले महाराज हे आम्हाला पटलं, पण कसं शरण जावं हो. महाराज म्हणले सर्व भावे देवाशी, अंतकरणामध्ये भाव ठेवून देवाला शरण जावं. कारण तुला देव पाहिजे असेल, देवाची प्राप्ती तुला व्हावा असं वाटत असेल तर देव मिळण्याकरता तुला एकच काम करावं लागलं, अंतकरणामध्ये भाव धरून त्या देवाचं चिंतन करावं लागलं. म्हणले भावे गावे गीत भावे गावे गीत करो नियाचित तुझ भावा हे देवा देव, तुझ भावा हे देवा देव, तुझ भावा हे देवा. सांगतात देव तुम्हाला पाहिजे, पण त्यासाठी अंतकरणामध्ये भाव शुद्ध पाहिजे. कारण देवाला लागणारा बाकीचा पसारा नाही. म्हणले पण ये सर्वोत्तमा भाव येर वाव पसारा, सगळा पसारा म्हणजे व्यर्थ आहे. भाव शुद्ध असला, तुकोबाराय सुद्धा म्हणतात का नाही, सर्व भावे देवाशी, सर्व भावानं देवाला शरण जावं. असं एका माणसानं ऐकलं, ऐका, सर्व भावानं देवाला शरण जावं म्हणल्यावर धाकटा भाऊ होता बारामतीला, थोरला होता मुंबईला, मधवा होता पुण्याला, पाचही भाऊ होती. महाराज 5 भावाला बोलवून घेतला आणि मग पंढरपूरला जाऊन आला आणि म्हणली महाराज तुम्ही म्हणल्याबरोबर सगळे भाऊ घेऊन देवाला शरण आपलं जाऊन आलो. तसं सर्व भावानं नव्ह, सर्व भावाने म्हणजे महाराज अंतकरणातले सगळे विकार काढून देवाशी एकरूप, काम क्रोध लोभ
निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली. अंतकरणातले विकार काढून तुम्ही आम्ही विचार करतो प्रपंचातले जीव ऐका. तुकोबारांना देव प्राप्ती झाली, ज्ञानोबारांना भगवंताची प्राप्ती झाली, सर्व साधू संतांना देव मिळाला. पण तुम्हा आम्हाला का मिळत नाही हो? देव कधीही तुमच्या आमच्या स्वप्नामध्ये नाही. तुम्ही आम्ही तर रात्रंदिवस भजन चालू आहे, सप्ते चालू आहे, सगळं चालू आहे तुमचं आमचं, कुठंच खंड नाही, अखंड सप्ताह चालू आहे आपला. तरी भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला का प्राप्त होत नाही? महाराज, एखाद्या डॉक्टरनं सांगल तसं गोळे घेतलं तर त्याचा उपयोग होतोय, बरोबर आहे का नाही? जसं डॉक्टरनं सांगितलं हे बघा, सप्त्यात जरी गोड पंगत असली तरी खाऊ नका, शुगर वाढल. तरी तो म्हणतो सप्त्यातली पंगत आहे, देह जावं आत्वा राहावं म्हणून खावं. कशाला गुण येईल? सप्त्यातली पंगत आहे महाराज. जसं सांगितलेलं आहे तसं खाल्लं तर परिणाम त्याचा चांगला होईल किंवा 70-80 वर्षाच्या आजीबाई होत्या. थोडा खोकल्याचा त्रास होऊ लागला म्हणून नाताला सांगितलं एक काम कर, मेडिकल मध्ये जा, एखादी खोकल्याची बाटली माझ्याकरता घेऊन ये. वय झालेलं होतं. मेडिकल मध्ये गेला, खोकल्याची बाटली घेण्याकरता त्या विचारलं त्या माणसाला, म्हणले खोकल्याची बाटली द्या, आमच्या आजींना पाहिजे. त्या मेडिकलवाल्याने एवढं सांगितलं, हे बघा हे औषध आहे म्हणले खोकल्याचं, फक्त औषध पाजवताना मात्र थोडं हलवून पाजवा, थोडं हलवून पाजवा औषध. त्यानं म्हणला ठीक आहे, काही नाही, जशी तुमची आज्ञा तसं. घरामध्ये आला, औषध हलवून पाजवा का महाराज? आजीलाच हलवलं. मग काय अभंग म्हणावं लागलं, यासाठी केला होता 8 तास, शेवटचा दिवस गोड व्हावा. औषधाला हलवायचं होतं पण परिणाम मात्र आजीला हलवला, दुःखाचा प्रसंग आला. तसं आपणही देवाचं चिंतन करतो, नामस्मरण घेतो, पण ज्या प्रमाणे संतांनी घेतलं, ज्या प्रमाणे साधू संतांनी घेतलं, त्याप्रमाणे जर तुम्ही आम्ही देवाचं चिंतन केलो, नक्की देव परमात्मा ही तुमचं आमचं जन्म मरण निवारू शकतो महाराज. सर्व भावे देवाशी, भाव अंतकरणामध्ये जर शुद्ध असला की देव परमात्मा लगेच पाहतो महाराज. महाराज म्हणतात बघा, देवाला बाक्याचं लागत नाही, म्हणले अंतरेची घे तू गोडी, अंतरेची घे तू गोडी, अंतरेची घे तो गोडी, अंतरेची घे तो गोडी, अंतरेची घे तो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, देव सोयरा सोयरा, देव सोयरा सोयरा, आ देव सोयरा सोयरा. महाराज म्हणतात देव अंतरंगातली गोडी पाहतो महाराज. जसं सांगितलं तसं जर आपण केलं तर मग आपल्या जीवनामध्ये फायदा आहे. दृष्टांत तुम्हाला सगळ्याला माहित आहे, जास्ती विस्तार करत नाही. कणकेचा गोळा मध्ये आणि पुरणाचा गोळा वरी टाकल्यानंतर पोळी किती दिवसानंतर झाली? कोण म्हणलं मकर संक्रांती पर्यंत म्हणून, आणि जानेवारीला मग किती जरी प्रयत्न केला पोळी मात्र बनले नाही महाराज. तसा तुम्ही आम्ही किती जरी परमार्थ केला, भावच त्याच्यामध्ये नसला तर त्या परमात्म्याला शून्य आहे म्हणले महाराज. म्हणतात आम्ही केलं पण संसाराला मात्र आम्ही शून्य केलं. संसाराच्या नावे घालून या शून्य
वाढता हा पुण्य धर्म केला. कारण महाराज आम्ही या संसाराकडे पाहिलं तर सगळ्या संसारामध्ये कसं आहे म्हणजे संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. आम्ही या कीर्तने शुद्ध झाले. किती जरी प्रयत्न केला पोळी मात्र बनली नाही महाराज. कारण त्या आजीकडे पाहून पोळी करत होती मग. कारण नवीन शिकलेली होती आणि पुस्तकात बघून करायची सवय लागली होती. पडली वळण इंद्रिया सकळा आई वडिलांच्या घरामध्ये. आजीकडे पाहिलं पोळी करण्याचा प्रयत्न करत होती सासूबाईने सांगितल्यामुळं जास्ती विस्तार करत नाही. पोळीला किती जरी प्रयत्न केला कणकीचा गोळा आतमध्ये पूर्णाचा गोळा मात्र वरून चालू होता. विचार केला एवढे वेळ झाला आपण पोळी करत आहोत पण पोळी का जमत नसेल. शेवटी एक आजीबाई होती. आजीकडे पाहिलं तर त्या आजीच्या अंगावरती फाटकी साडी होती. म्हणली हिथंच आपलं चुकलं नेमकं. आपणही महाराज ती 20,000ची पैठणी फाडली. 25,000ची धरा कीर्तनातली पैठणी घ्यायचं का द्यायचं तेवढं नाराज व्हायची गरज नाही आपल्याला. हा ती पैठणी महाराज सगळी फाडली तरी पोळी जमली नाही. दुसरा विचार केला आजीचं घर सगळं काळ आहे. कारण गरीब होती. साधी झोपडी होती. हिचा मात्र बंगला होता. पहिलं सगळा गॅस मोकळा केला आणि सगळं घर काळं करून घेतलं. जमली का पोळी? जमली नाही मला. तिसरा विचार केला एवढा आपण प्रयत्न केला पण पोळी मात्र होत नाही. काय करावं? मग आजीकडे पाहिलं तर आजीच्या तोंडात सगळे दात होते. नव्हते हो. झोपलाव काय बघावं म्हणलं. एक सुद्धा दात नव्हता महाराज. सगळे झाले हीन शक्ती नाक डोळे गळती ही अवस्था झाली होती. विचार केले नेमकं इथंच आपलं चुकू लागले. घरामध्ये आली मोठा ती वरवटा घेतला आणि आपले दात पाडायला चालू केली. तेवढ्यात नवरा आला आणि म्हणलं ए येडी. तसं येडी हळद म्हणला होता. काय करतेस? अहो म्हणले सासूबाईने किती वेळ झालं पोळी करण्यासाठी सांगितले पण पोळी मात्र मला जमत नाही. ज्या वेळेस त्यांनी सगळी प्रक्रिया पाहिली महाराज तर कणकेचा गोळा आतमधून पूर्णाचा वरून किती बी दिवस केलं तर पोळी होत नव्हती. तसा महाराज तुमचा आमचा परमार्थ 50 वर्षापासून चाललाय 70 वर्षापासून चाललाय. परंतु संतांच्या न्यायाप्रमाणे जर तुम्ही आम्ही देवाचं चिंतन केलं देव परमात्म्याला आपण सर्व भावानं जर शरण गेलं नक्की तो परमात्मा तुमचा आमचा भार वाहू शकतो. म्हणून महाराज म्हणतात शरण जायची आपली पद्धत चुकलेली आहे. आपण देवाला शरण जायची पद्धत चुकलेल्या परिणाम देव मिळायचा तर लांबच राहिलं. जीवनामध्ये दुःखच दुःख तुमच्या आमच्या भेटत आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात बाबा पहिली गोष्ट सांगतो अनेक जन्मामध्ये आपण देवाचं चिंतन करू शकलो नाही परंतु या देहामध्ये देवाला शरण जाता येतं. म्हणजे महाराजांचं त्या प्रमाण याची देही गडे देवाचे भजन याच जन्मामध्ये देवाचं भजन करता येतं. दुसऱ्या जन्मामध्ये देवाचं चिंतन करता येत नाही. नामस्मरण घेता येत नाही. फक्त हाच असा हा देह दिलेला आहे म्हणले महाराज की या देहाची अपेक्षा देव सुद्धा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म. स्वर्गातली देव सुद्धा या देहाची अपेक्षा करतात. तुकोबाराय म्हणतात असा नरदेह तुम्हा आम्हाला प्राप्त झालेला दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही 8वा मधुसूदनारे. नरदेह हा दुर्लभ आहे आणि तो दुर्लभ देह तुम्हा आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि या देहामध्ये तुम्ही आम्ही परमार्थ करू शकतो. म्हणून एक काम करा बाबा प्रपंचाला शरण जाऊ नका. कारण त्याला शरण गेलो तर त्याचं काम काय म्हणले फक्त दुःख द्यायचं. मला सांगा विंच्याला जरी आपण महाराज लय आवडीचा म्हणून खिशात जरी ठेवला दस्तीत बांधून चावल्याशिवाय राहील का? तसा महाराज प्रपंचाला तुम्ही आम्ही किती जरी जवळ करायचा प्रयत्न केला यानं दुःखाशिवाय काही दिले नाही म्हणले महाराज. महाराज सांगतात बघा दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार.
बांधवडे आहे हा संसार, दुःख 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 बांधवडे आहे हा संसार. महाराज सांगतात दुःखानं भरलेला आहे, परंतु आम्ही त्या देवाचं चिंतन केलं, आम्ही त्याला शरण गेलो. परिणाम जीवनात किती जरी दुःख आलं पण आमच्या मुखामध्ये त्याचं नामस्मरण असल्यामुळं दुःख आमच्या जवळ येऊ दिलं नाही. कारण संतांचं कसं होतं आणि तुमचं आमचं कसं आहे ते सांगतोय का. 11:30 पर्यंत थांबणारा झोपू नका कोण. हा आपण आपलं कसं आहे महाराज व्यवहारातलं, जीवनात किती दुःख आलं मग आपण देवाचा दावा करतो, मग देवाला विनंती करतो, देवा अरे एवढं काम माझं करायला पाहिजे होतं बरं का, काय केलं नाही. दुःख आल्यानंतर महाराज आणि त्याच देवानं जर सुख दिलं, चांगला बंगला दिला, चांगली गाडी दिली महाराज, बसायला आपलं रूम मध्ये उन्हाळ्याच्या दिवसात म्हणून एसीची व्यवस्था केली देवानं, म्हणजे दिले म्हणजे देवानं दिले सगळे. त्यावेळेस मात्र जर आपण विचारलं का हो आज सप्त्याचा 5वा दिवस आहे कसं काय आलं नव्हतं म्हणले, मस्त आपल्या एसीला बरं आहे कुठं खावा झोली. त्यावेळेस मात्र देवाचं चिंतन तुमच्या आमच्या मुखामध्ये नाही. पण संतांचं तसं नव्हतं, म्हणले सुख दुःख समान, सकळ जीवीचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, सुख असो अथवा दुःख असो त्याचं चिंतन होतं. म्हणून असे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात, बाबा या प्रपंचामध्ये आम्ही सगळ्याला शरण गेलो, आपण पाठीमागे प्रमाण पाहिलं, शेवटच्या क्षणाला मात्र तोच आमच्या सोबत आलेला आहे. अंतकाळी मी परदेशी, ऐसे जानोनी मानसी, हे तव न घडे रे सायाशी, कार्यांध होशी जानोनिया. का चुकलं. अंतकाळी मी परदेशी, अंतकाळा जर पाहिला गेलं महाराज तर आम्ही परदेशी होतो, कारण शेवटच्या क्षणाला आमच्या सोबत आला तो फक्त परमात्मा. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा, हे आम्ही आमच्या जीवनामध्ये भगवंताच्या जवळ गेलो, भगवान परमात्म्याचा आम्ही नामस्मरण केलं आणि त्याला शरण गेलो. परिणाम सगळी दुःख तो निवारण केला आणि आमच्या जीवनामध्ये परमानंद सुखाची प्राप्ती झाली. म्हणून तुम्हा माझीवाला संतांनी उपदेश केलेला आणि तोच उपदेश तुकोबाराय म्हणतात, म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवाशी. फक्त एक काम करा, भाव मात्र शुद्ध ठेवा. कारण भाव शुद्ध असला, माल चांगला असला की लगेच विकतो महाराज. ती वांगे असू द्या, बटाटे असू द्या किंवा आपली सोयाबीन खरेदी असू द्या, माल चांगला असला की लगेच विकतो महाराज. संतांचा माल चांगला होता, तोची मोल पावी खरा. इतका चांगला माल संतांचा होता की भक्तीच्या जोरावरती देवाला सुद्धा महाराज मोजलं होतं. भक्तीची या मापे मोजी तो अनंता, भक्तीची या मापे मोजी तो अनंता. भक्तीची या मापे मोजी तो अनंता, भक्तीची या मापे मोजी तो अनंता. इतराने तत्वता न मोजावे, इतराने तत्वता न मोजावे, भक्तीची या मापे मोजी तो अनंता, भक्तीची या मापे मोजी तो अनंता, भक्तीची या मापे मोजी तो अनंता.
नामदेवरांचं प्रमाण मगाचं. अंतकाळी ऐशे जाणून मानशी म्हणून ऋषिकेशी शरण मी तुझ आलो. देवाला आम्ही शरण गेलो. तुकोबाराय म्हणतात भक्तीच्या जोरावरती आम्ही देवाला मोजलं. एवढा परमार्थ एवढं नामचिंतन संतांचं होतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात बाकीचा पसारा करू नका. देव परमात्म्याला फक्त भाव शुद्ध ठेवा. एक भाव चित्ती तरी नलगे काही युक्ती. कळू आले जीवे मज माझी याची भावे काही नलगे एक. भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची फक्त कायेन वाचेन मनान. तुकोबारांना विचारलं म्हणले महाराज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय केलं, कसं परमार्थ केला, कसं देवाला भाव दिला. तुकोबाराय म्हणले ज्या ज्या वस्तू दिलेल्या होत्या देवानं, जे जे इंद्रिय त्या भगवंतानं दिलेले होते ते सगळे इंद्रिय मी त्याला देऊन टाकलं. जीव सुद्धा त्याला दिला. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती. कारण महाराजांना माहित होतं या जीवाला सांभाळणारा तो परमात्मा आहे. तुका म्हणे जीवा नको सोडूया केशिवा. म्हणून महाराज म्हणतात मनवून शरण जावे सर्व भावे देवाशी. तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. बोला शेवट म्हणत
एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भगवान परमात्म्याचं भजन करू आणि अगदी वेळेमध्ये सेवा समर्पित करू. विठोबा रखुमाई, बोला बोला, हातानं टाळ्या वाजवा, मुखानं देवाचं नाव द्या. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरे जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हा विठोबा रखुमाई, दिन दादा दिनांग. विठोबा रखुमाई, विठोबा. विठोबा रखुमाई, बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. तो हा उतरील पार भवदुसर नदीचा. तुकोबाराय म्हणतात, आपण जर त्या भगवंताला शरण गेलो तर जन्म मरण हे तुमच्या आमच्या हातामध्ये नाही. काय हो, जन्माला यायचं हे आपल्या हातामध्ये नाही आणि मरायचं तर आपल्या हातात नाहीच मरत. आणि जरी किती जरी आपल्याला वाटलं मरावं, पण भीती मात्र तुमच्या आमच्या जीवनामध्ये. महाराज म्हणतात, अरे आठवण ठेव जरा, मरणाची कारी नाही आठवण, संचिताचा धन लोभ हेवा. मरणाची का आठवण नाही तुला? तुका म्हणे काही उघडारे डोळे, जानोनी आंधळे होऊ नका. सगळं जालायचं आणि मग पुन्हा आंधळ व्हायचं म्हणजे किती अवघड आहे. सगळं माहित आहे, सप्ताह चालू आहे, सगळं माहित असते, पण पुन्हा म्हणते नुसतं पंक्तीला तेवढं जेवून गेलेलं बरं आहे, तिकडं कशाला येऊ. हा, आणि त्याच्यात बी चांगला आटम असलं की मग चांगला श्लोक म्हणायचं, माझ्यासारखा महाराज असलं की सांगतो एवढा तर लय दिवस झालं म्हणून. त्याच्या जर गुलाबजामुनची पंगत असली काय का, जामुनची पंगत असावी जेवायला, आणि त्यांना म्हणावं श्लोक म्हणा महाराज, तिथं म्हणते हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, 7 दिवस तरी विसर होऊ देऊ नको रे. आणि बॉलशेची पंगत असली की मग उजळले भाग्य आता, अवघे चिंता. कोण म्हणलं वाढली म्हणून वारली म्हणलं होता. हा, आणि जिलबीची जर पंगत असली का महाराज, मग धन्य मी मानीन आपुले संचित. एखाद्या मावशीनं म्हणावं महाराज अत्यंत गरीब परिस्थिती आहे, पिठलं भाकर आहे, तिथं म्हणावं म्हणा महाराज श्लोक, तिथं उजळले भाग्य आता म्हणत नाही. काय म्हणते तुम्हाला पाठ झालं असेल आता, आलिया भोगाशी असावे सादर. आता देवावर भार घालणार पिठल्याच्या टायमाला. ज्या मुलला म्हणला आपुले आपण करा सोडवण,
एखाद्या मावशीर म्हणावं महाराज पिवळा भोगा 2-3 दिवसाची भाकर आहे तिथं म्हणते ठेविले अनंते पिवळाचा भाग सोडा. सांगायचं तात्पर्य काय जन्मला आणि मरण हे तुमच्या आमच्या जीवनामध्ये आहे महाराज. मरणाची भीती तुम्हा आम्हाला आहे तरी आता कलियुगात माणसं मरू लागलेत महाराज तो भाग वेगळा. भीती मात्र आहे. मला सांगा एखाद्या माणसाला जर आपण म्हणलं 50 लाख तुम्हाला देतो पर तेवढा तुमचा जीव काढून द्या म्हणजे देईल. अहो मरायला निघाला होता पर जाताना कंदील घेऊन निघालता मग कसलं मरण असेल. मरायला तर निघालाय सगळ्या संसाराला वैतागलो मग काय करावं म्हणता होता. काय नाही संसारात म्हणले संसाराच्या नावे शून्य घालावं म्हणून निघालो म्हणला आता संसाराच्या नावे. मग एकानं म्हणला मरायला निघालो कुठं निघालो म्हणला इथं शेजारी विहीर आहे त्या विहिरीत उडी मारावं म्हणतोय. मग कंदील कशाला घेतला इचू काटा चावला तर म्हणला तर इचू काट्याचं भीतर वाटतं निघाल्या कशाला की तुमचं आमचं मरण असं आहे महाराज. पण संतांच्या जीवनाचा पहिला येईल तर मरण माझी मरुनी गेली मज केली अमोर कशामुळं महाराज आम्ही त्या भगवंताला शरण गेलो परिणाम तो हा उतर येईल पार. महाराज जन्म न मरण एवढं सोपं नाही. 184चा फेरा आहे. कसा फेरा आहे महाराज कसं माणसाचा जन्म प्राप्त झाला महाराज त्याचं गणित सांगितले महाराज. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्यावा जलचरी भोगाव्या 9 लक्ष 20 नौकीत झाले 29 84 लक्षाचं गणित सांगलेलं. 11 लक्ष योनी किड्यामध्ये घ्याव्या किती झाली आता 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. माणसाचा जन्म कसा प्राप्त झाला ते सांगतोय तुम्हाला अनुदानाची यादी सांगणं गेलो. कुठपर्यंत झालं होतं 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. पुन्हा 30 लक्ष योनी पशुची या घरी किती झाले 40 आणि 30 आणि मग मानवा भितरी 4 लक्ष. एवढा सगळा फेरा आपण फिरायचं. वृक्षाच्या जन्माला यायचं पशुच्या जन्माला यायचं पक्षाच्या जन्माला यायचं हे सगळं किड्या मुंग्याच्या जन्माला यायचं एवढं सगळं येऊन मग माणसाचा जन्म प्राप्त आहे. मग आता म्हणते बाबा एवढा अवघड असते का म्हणून हे संतांनी तुम्हाला सांगितलं बाबा हा फेरा एवढं जरी फिरलो तर परत आणि यावंच लागेल म्हणले मला मला 184 न चुके फेरा गर्भवासियात नाथुरा येवोने पडसी संदेह पुरा उळसा थोरा माया जाळी. एवढं अवघड आहे म्हणले महाराज. बरं जन्माला येऊन काय फजित व्हायचं सुटले का आपलं म्हणले महाराज. किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्मायावे नित्य भावे फजिता नित्य भावे फजित मनवोने जीव व्याला मनवोने जीव व्याला मनवोने जीव व्याला नित्य भावे फजिता मनवोने देव महाराज सांगतात किती वेळा जन्माला यायचं मरायचं एवढं सोपं नाही बाबा. एसटीचा प्रवास केल्यासारखं विमानाचा प्रवास केल्यासारखं हे दुःख तुम्हा आम्हाला भोगावं लागतं म्हणले गर्भातलं. काय सांगू गर्भेची यातना
मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यातसे माझी सोहित नेनती कोणी. हे सगळं दुःख तुम्हा आम्हाला आईच्या उदरामध्ये भोगावं लागतं. पण आपलं कसं झाले महाराज, मिळालाय माणसाचा देह, पण या देहात काय करावं लागतं याचं जरा सुद्धा तुम्हा आम्हाला भान राहिलं नाही. लोक म्हणतात एकदा मिळालंय खाऊन पिऊन मेलेलं बरं, नुसतं पिऊन मर, खाऊच नको काय. हा कशाला खातोस तर उग जीवाला जासत महाराज. हा एकदा भेटलाय महाराज, परत हा मिळणारा का नाही. तुकोबा म्हणतात बाबा परत मिळेल याची ही शाश्वती नाही महाराज. एकदा निष्ठला परत मिळणार नाही म्हणजे गेले मग नाही हाता पुढे चिंता वाटतशी तुका मने तातड करू पाय धरू बळकट. म्हणून तुकोबा म्हणतात बाबा पण हा परमात्मा काय करतो, जन्म मरणाचं दुःखच निवारण करतो महाराज. अभंग पाठ आहे, बीज बाजूने केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही. संतांच्या जीवनात जन्म मरण नाहीच महाराज. पाप पुण्य नाही, जन्म मरण नाही, काळाचं बंधन नाही, मायेचं बंधन नाही, सगळ्या बंधनातून हे मुक्त आहेत. पाप पुण्याचं बंधन नाही महाराज. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दी पाप पुण्यांगा. अग्निरूप झालो, परिणाम पाप पुण्य आमच्या जीवनामध्ये नाही. पण आपलं कसं आहे म्हणले दोन्ही समान पाहिजे. पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊन हानी झाली. इकडं संत म्हणतात नरदेहाला येऊन हानी झाली, आणि इकडं सांगतात शरीर एवढं चांगलं आहे म्हणले, शरीर उत्तम चांगले चांगलंही आहे आणि शरीर नाशिवंती आहे. म्हणून या देहामधला जो भोग आहे हे तुमच्या आमच्या जीवनामध्ये चालूच आहे महाराज. पण महाराज म्हणतात आपण जर त्या देवाला शरण गेलो तर हरी कृपे त्यांचा नाश झाला एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. कारण आपला देह प्रारब्धाच्या अधीन आहे. महाराज म्हणतात बघा देह तव आहे प्रारब्धा अधीन, याचा मी काशीना वाहू भार, याचा मी काशीना वाहू भार. सरो माझा काळ तुझी या चिंतने. देवा हे प्रारब्धाच्या अधीन आहे, पण आमच्या जीवनामध्ये मात्र प्रारब्धाचं दुःखही नाही. हे सगळं कशामुळं घडलं, तुला शरण गेल्यामुळं. म्हणून तुकोबा म्हणतात तो हा उतरेल पार भवदुस्सर नदीचा. म्हणली महाराज मग देव आम्हाला जवळ करेल का, आम्ही अपात्र तिथे आहोत, आमच्या ठिकाणी पाप पुण्य आहे, आम्ही अभक्त आहोत, मग आम्हाला भगवंत जवळ करेल का. तुकोबा म्हणली बाबा त्याचं नाव घेतल्यावरच महाराज चांगल्याचा तर उद्धार केलाच, पण जन केवायसी केलं नाही त्याच्या सुद्धा लाडक्या बहिणीचे पैसे पडले. म्हणजे केवायसी करण्याला तर पडलेच. हा तसं महाराज ज्यानं त्याचं नामस्मरण घेतलेलं आहे तो किती जरी पापी असला तर त्याचा उद्धार त्या परमात्म्याने केलेला आहे. म्हणले नामस्मरे अजामेळ महापातकी चांडाळ, नामे झाला स्वज्वळ आपणा सहित निवाला. अजामेळा पाप केलेला होता, पण शेवट मात्र वैकुंठाला नेलं. अजामेळा पापराशी नामे नेली वैकुंठाशी. एवढा करुणाघन परमात्मा आहे, एवढा करुणाघन परमात्मा महाराज. एखाद्या भक्ताने हाक मारावे देव तिथं धावत येतो. पण कधी पहिलं चरण ध्यानात ठेवा, सर्व भावे देवाशी. त्याला सर्व भावानं शरण गेलो तर आपल्याला बी वाटते स्प्रिंकलर बदलायला येऊ उन्हाळ्यात दिवसा येते. उसाला उगं नळ्या सोडण्यापेक्षा आला तर एक दोघं बदलू शकता, एकमेकास सहाय्य करू. परंतु महाराज ज्याच्या अंतकरणामध्ये भाव आहे, देवाने महाराज आपली प्राण, आपली प्रतिष्ठा, आपलं वैभव, आपण जगाचा मालक आहोत, आपण मालक आहोत, हे सगळं सोडलं आणि त्या भक्तांनी हाक मारल्यानंतर महाराज चोखोबारायांच्या पत्नीचं बाळात पण देवानं करावं. ह्याच्यापेक्षा वेगळं काम करायची काय गरज आहे. ह्याला पुरावा आहे. नामदेव महाराजांचा 47 कडव्याचा अभंग आहे. मला एकच कडवं पाठ झाली, बाकीची पाठ असल्यामुळे सांगत नाही तुम्हाला. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, आ वहिनी बुगडादार हा कमारी.
हका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी. देव एवढा करुणागर आहे महाराज. चोखोबारांच्या पत्नीचं बाळातपण केलं, पण कधी भाव शुद्ध होता. हाड सुद्धा विठ्ठल म्हणत होते हो. इथं कीर्तनात विठ्ठल म्हणा म्हणलं तर हे सगळे महाराज असलं सांगतात म्हणतात. हा, हाड सुद्धा चोखोबारांची विठ्ठल मनाची एवढी शक्ती, एवढा भाव होता. म्हणून झाला शारंगधर. एवढा देव कोणाशी असा अधीन जात नाही महाराज. पण भक्तांनी मात्र हाक मारावी. देव परमात्मा तिथं आलोत महाराज. साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज. लाज धरित, नाही लाज धरित ऐशियाची. ऐशियाची शरण. देव जगाचा मालक आहे. सृष्टी सगळी त्याच्या ताब्यात आहे. कुणाला न्यायचं, कुणाला ठेवायचं, कुणाला काय करायचं सगळं त्याच्या हातामध्ये आहे. संपत्तीवालाला वेगळं, गरीबाला वेगळं असं तिथं दुजाभाव नाही. कोणीही असो, प्रत्येकाला समान अधिकार आहे. देव महाराज भक्ताची कामे करत असताना लाज बाळगत नाही बरं का. कोणाचं सांगतो मी? देवाचं सांगतोय. तुम्ही आम्हाला जर म्हणलं जरा सप्त्यातल्या पत्रवाळ्या उचला मला, सप्ताने हे तुम्ही तिकडच राहा, नको मला ते. कारण महाराज आपल्याला कलेक्टर व्हायला आवडेल का शिपाई? कसं आहे इकडं कलेक्टरच की महाराज. पण जगाचा मालक आहे. जग ज्याच्या सत्यानं चालतं, तुम्ही आम्ही बोलतो चालतो महाराज, असा असणारा परमात्मा सुद्धा ज्याच्या अंतकरणामध्ये भाव शुद्ध आहे, त्या सगळ्या भक्ताची कामे तो परमात्मा करतो महाराज. याला उदाहरण दिलं, कलेक्टरची पोस्ट कसली असते हो? कलेक्टर साहेबांची पोस्ट ट्रॅक्टर मध्ये येतात. ट्रॅक्टर मध्ये कुठलं महाराज? लाल दिव्याची गाडी असते. गाडीला पाहिलं तरी लोक भेटतात, पोलिसाच्या भेटत मेकतात, तर कलेक्टर आहे. सांगतोय का एवढा दृष्टांत? साहेबाची गाडी बघितली की सगळी लोक असं वाकून नमस्कार करायचे. साहेब आले, साहेब आले, साहेब आले. कारण कलेक्टर साहेबांची गाडी आहे. 2-4 पोलिसाच्या गाड्या पाठीमागं पुढं महाराज मागे पुढे उभा आहे सांभाळीत. हा, साहेबांची गाडी आतमध्ये, सगळी लोक, अख्खा जिल्हा त्याच्या ताब्यात आहे. मी का सांगतो? परमात्मा एवढा करुणाघन आहे की भक्ताच्या अंतकरणामध्ये जर भाव शुद्ध असला तर लाज सोडतून त्यांची कामे करतो म्हणा. आणि महाराज कलेक्टर साहेब दररोज आपलं कार्य करायचे. एका दिवशी घरामध्ये आले, पत्नीनं म्हणली, मालक साहेब सगळ्या जिल्ह्याचा कारभार तुम्ही हाकता,
सगळ्या जिल्ह्याचं कामकाज तुम्ही पाहता, रात्रंदिवस तुम्ही व्यस्त असता. एखादा तरी दिवस आपल्या कुटुंबासाठी द्या हो. एखादा तरी दिवस, थोडा तरी वेळ कुटुंबासाठी द्या, लेकरासाठी द्या. का सारखं जिल्ह्याचे कामं करता? त्याने मला चिंता करू नको, आयता रविवार आलाय, उद्या आपण फिरायला जाऊ बागेमध्ये. आणि महाराज सगळे आपली फॅमिली घेतली, मुलं बाळं घेतली, पत्नीला घेतलं आणि त्या लाल दिव्याच्या गाडीमध्ये निघाला. गाडी जरी रविवार असला, फिरायला जरी निघत असली, पण दिवा वाजला की महाराज सगळे लोक वाकून नमस्कार करायचे. साहेबाची गाडी आली, साहेबाची गाडी आली. बागेत जरी गेले तरी लोक भेट होते, साहेबांची गाडी आली म्हणून. मी का सांगतो दृष्टांत? देव एवढा मोठा आहे, बलवान आहे, पण भक्ताचं काम करण्याकरता लाज धरत नाही. मला ते सांगायचं आहे. कलेक्टर साहेब हे फिरू लागले बागेमध्ये. ती लहान मुलगा जो होता कलेक्टर साहेबांचा, त्याने एका डुप्लिकेट घोड्यावरती बसलं. ती असतेत की खेळायला महाराज बागेमध्ये, त्या घोड्यावरती बसला. अर्धा तास गेला, पण घोडं काय हालत नव्हतं. कीर्तनात माणूस झोपल्यावर तिथंच, हे तो कोण झोपाल नाही बरं का, हा तिथंच महाराज. त्यानं म्हणला काय करावं, हालत नाही, काय करावं? आपल्या बाबाला बोलावं. हाक मारली महाराज, बाबा अहो अर्धा तास झाला मग हे घोडं फिरवायचा प्रयत्न करतोय, पण जाग्यावरच फिरतच नाही म्हणले. काय करावं? मला घोड्यावर बसायचं आणि घोडं फिरवायचं आहे, पण ते घोडं का फिरेल का हो? मला सांगा, एखाद्या महाराजाला आपण जेवायला बोलवलं आणि नुकतंच लग्न झालेलं होतं त्या घरामधलं एका पोराचं, मुलाचं म्हणा मुलीचं म्हणा, आणि त्या लग्नामध्ये इतकं रुखवत दिलं होतं, सगळं महाराज लक्ष्मीपुढे खेळणं ठेवले, सगळे रुखवत. द्राक्षे होते, आंबे होते, सफरचंद होतं, केळी होती. हे सगळं बघितल्याबरोबर महाराज माझी मज झाली, अनावर वाचा म्हणली महाराज. सगळ्यातला एक एक जरी पदार्थ आपल्याला भेटला तर मग आजी बरे झाले. आणि म्हणले हे बघा, मला काय जेवणाची इच्छा नाही, 2 सफरचंद खातो आणि 2 केळी खातो. त्यानं म्हणला महाराज हे नुसतं बघायचं आहे म्हणला, खायचं नव, हे शोकेस मधलं आहे म्हणला, सगळं उगं बघायचं, डोळे तुम्ही घ्यायले सुख, खायचं नाही, नुसतं बघायचं आहे. तसं महाराज घोडं काय हालत नाही, काय करावं प्रश्न पडला. आणि म्हणले बाबा एक काम करा, काय सांगायचं नाही मला, आता तुम्हीच घोडं बना. कुणाला म्हणते? कलेक्टर साहेब आहेत महाराज, अख्खा जिल्हा ताब्यामध्ये आहे. लोक पाहिल्याबरोबर महाराज हात जोडून नमस्कार करतात. पण आपल्या पोराचं कोड कौतुक पूर्ण करण्यासाठी ती घोडं बनलं की हो कलेक्टर. नुसतं घोडं बनलं नाही, हातामध्ये महाराज छडी घेतलं होतं ते, आणि ते बापाला हाणायचं पाठीवर. कोणाला? कलेक्टरला महाराज. पण आपल्या मुलासाठी आपण कलेक्टर आहोत, आपण एक प्रतिष्ठा आहे, आपल्याला मान सन्मान आहे, लोक काय म्हणतील सगळा विचार बाजूला सोडला आणि केवळ आणि केवळ आपल्या मुलासाठी तो महाराज घोडं बनला आणि मुलाचं कोड कौतुक पूर्ण केला. तसं देव परमात्मा जरी जगाचा मालक असला महाराज, तरी महाराज द्रौपदीला जरी हाक मारली तर देवसाठी झाला महाराज. ते आता चाल लक्षात येणं म्हणून बसलो उभारलो जरा बरं का. विठोबार कुमाई कोठे गुंतलासे द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावेला, वेळ का सखया लावियेला, दीनानाथा ब्रेद सांभाळी आपुले. देव फक्त महाराज भक्ताची कामे करतो, एवढा करुणा घन असा माझा परमात्मा आहे. नुसतं महाराज ध्रुव बाळाने साधना केली, आढळ पद त्या ध्रुव बाळा दिले महाराज. आढळपदी बाळ बैसविला धोरो, क्षीराचा सागर उपमन्यू, क्षीराचा सागर दिला महाराज. एवढा करुणा घन माझा परमात्मा आहे, भक्ताने हाक मारावे. ऐसा असा कृपावंत माझा, ऐसा कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. म्हणून तुकोबाराय म्हणतात बहु आहे करुणावंत. अनंत हे नाम ज्या देवाचं, अनंत हे एक नाव आहे आणि अनंत नावारूपानं तो नटलेला आहे महाराज. अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी तयाशी,
बाप रुक्मा देवीवरी खून बांधली कैसे. देवाला इतके नाव आहेत महाराज. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदघना अविनाशा. कुण्या जरी नावानं हाक मारलं तरी देव येतो बर का. अच्युता अनंता श्रीधरा माधवा. अच्युता अनंता श्रीधरा माधवा. बोला. अच्युता अनंता श्रीधरा माधवा. अच्युता अनंता श्रीधरा माधवा. देवा पांडुरंगा. देवा देवा पांडुरंगा. महाराज म्हणतात बघा. अच्युता अनंता श्रीधरा माधवा. देवादि देवा पांडुरंगा. देवादि देवा पांडुरंगा. अच्युता अनंता कुण्या जरी नावानं हाक मारली पर भाव शुद्ध असला की देव नक्की येतो. तुकोबारांना विचारलं म्हणले महाराज एवढं तुम्ही आम्हाला सांगितलं पण एखादा तरी अनुभव तुमच्या जीवनामध्ये आला का हो की तुम्ही भगवंताला शरण गेलात आणि त्या परमात्म्यानं तुमचं काम केलेलं आहे. तुकोबाराय म्हणले मी साक्षानं बोलतो. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तुकोबारांच्या जीवनाचा साक्षात्कार सगळ्यांना परिपाठात आहे. ज्या टायमाला इंद्रायणीमध्ये सगळ्या वह्या बुडवल्या काही कर्मठ लोकांनी. कारण महाराज आपली संस्कृती खेकड्याच्या जातीची आहे. चाललं की मागं वडायचं धरून पुढे अजिबात. माणूस मोठं व्हावं पण आपल्यापेक्षा मोठं होणे म्हणणार. मोठं तर व्हावं पण आपल्यापेक्षा मोठं नाही. हा आणि परमार्थात बी तसंच चालू झाले आणि प्रपंचात बी तसंच चालू झाले. मला काय बी होऊ लागले कुठे बी. हा नेम सोडून दुसरंच काय बी होऊ लागले. हा तुकोबारांची त्या टायमाला इंद्रायणीमध्ये गाथा बुडवला. तुकोबारांनी अनुष्ठान मानलं आणि भगवंताला विचारून साधना केली. भगवंताची नामस्मरण चालू केलं आणि देवाला विनंती करू लागली. देवा संसारामध्ये किती जरी दुःख आलं तरी तुझं नामस्मरण घेतलं. उलट म्हणलो आम्ही संसाराला म्हणली बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरे या दुष्काळे पिढा गेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे. एवढं आम्ही म्हणलं संसारात दुःख आलं तरी आणि माझा गाता पाण्यामध्ये बुडवला ह्या कर्मठ लोकांनी. देवा तुला यायलाच पाहिजे तेवढा अधिकार असावा लागतो. वजन पाहिजे. वजन असल्याशिवाय बोलून जमत नाही बरं का देवा पुढे बी. सगळ्या गावावर वजन होतं म्हण. आणि पत्नीने म्हणली मालक तुमचं वजन माझ्याशिवाय कुठं दुसरीकडे नाही. मी आहे म्हणून तुमचं वजन आहे. त्यानं मला उगो बस माझ्याशिवाय गावातली ग्रामसभा सुद्धा होत नाही. मिटिंग असू सप्त्याची माझ्याशिवाय होत नाही. बघायचं का तुम्हाला. आणि त्या दिवशी गावामध्ये आमदार साहेब आले होते. हा म्हणा आता झालं कीर्तन झोप नका कोण. आमदार साहेब आले आणि ह्याला बोलवलं तर महाराज गावचा पाटील माणूस होता आणि ती पहिल्याचा म्हणजे फेटा वगैरे तसा तडपदार 100 किलो वजनाचा. पण घरामध्ये ठरलं होतं मालक तुमचं वजन माझ्यामुळे आहे म्हणून. त्यानं म्हणला उगो बस माझ्यामुळे तुझं वजन आहे. आणि महाराज पहिल्या सुरू थोडं संभाषण करण्याकरता पाटलांना उभं केलं. पाटील उभारून बोलत होते. आदरणीय व्यासपीठ असं बोलू लागले. सन्माननीय आमदार असं बोलत होते. तेवढ्यामध्ये पाटलाचा मुलगा आला. सगळी सभा गच्च भरली होती. सगळं गाव भेट होतं बरं का त्या पाटलाला. एवढा वजनदार होता. सगळी सभा भरलेली होती. तेवढ्यामध्ये पाटलाचा मुलगा आला आणि म्हणले ओ बाबा थांबवा तुमचं भाषण.
पाटलाला राग आला महाराज. अरे काय काय कशासाठी सांगतोयस? तर मला आईनं तुम्हाला घरी पुरण वाटायला बोलवले. काय म्हणला? तेवढ्या माणसात महाराज तुम्हाला पुरण वाटायला म्हणल्यावर मिशी खाली पडली, तूप लावून हिंडत होतं गावात. हा मग मला ज्या वेळेस महाराज इतका राग आला, डोळे लाल झाले. आता रागाच्या भरामध्ये सगळं लोक म्हणतात, काय पाटील अहो आम्हाला तुम्हाला विचारल्याशिवाय काहीच करता येत नव्हतं, पण आज तुम्ही घरात पुरण वाटता. सगळे लोक हसू लागली. महाराज घरामध्ये गेला रागारागन, म्हणला अगं मूर्ख आहेस का? तुला कळत नाही का? एवढा मोठा समाज होता, त्या समाजामध्ये मला पहिला मान मिळाला होता. मानाला बी लय हापडलीत लोक. हो गावात आल्यावर मुख्यमंत्री माझ्याशिवाय कुणाला बोलत नाही असं म्हणतो तुम्ही. आणि बरोबर मुख्यमंत्री आल्याबरोबर ह्याला बोलवले स्टेजवर. काय बोलली की कानामध्ये, खाली आल्यावर सगळ्याला सांगत होतं म्हण, मला पहिल्यांदा बोलली, मला पहिल्यांदा बोलली. मग लोकांनी म्हणले काय बोलले रे? मूर्ख माणसा स्टेजच्या खाली हो म्हणले म्हणला. आता ही सांगायची गोष्ट आहे का हो? वजनानं सांगतो तुम्हाला असं म्हणले म्हणून. तसा पाटील रागाच्या भरामध्ये गेला. तुला अक्कल आहे का? एवढ्या माणसात माझी इज्जत झाली. म्हणली घरात तुम्हाला सांगितली होती का माझं वजन तुमचं वजन माझ्यामुळे आहे म्हणून? तसं करू नको म्हणला. आता वजन वाढवायचं तुझ्या हातात. म्हणली बळी यायची अंकित, आम्ही झालो बळीवंत. चिंता करू नका, परत तुम्ही सभेमध्ये जा. सभेमध्ये गेला. परत महाराज पाटलाचे हे पाटलीन महाराज आपल्या गड्याला सांगितले, हे बघ आणि 20 किलो गुळ घेऊन ये, आणखीन पुरण वाटायचं आहे. मोठं टोपलं भरून पुरण वाटलं महाराज आणि त्या सभेमध्ये निघाली. पाटील स्टेजवर खाली मान घालून बसली होती. तिथं गेली, हातामध्ये माय घेतला. हे बघा मगाशी जो माझ्या मुलानं म्हणलं की पाटलाला की बाबा आईनं तुम्हाला पुरण वाटायला बोलवलं आहे, त्याचा अर्थ असा नाही, तुम्ही गैरसमज घेऊ नका की पाटलांच्या हातानं सगळ्या गावाला पुरण वाटायचे म्हणून मी पुरण घेऊन आलो म्हणली. अर्थ कसा बदलला बघा. पुरण वाटायला म्हणजे त्याने पुरण वाटत नव्हते, त्यांच्या हातानं सगळ्या गावाला पुरण वाटायचं होतं असं म्हणल्यावर मग मिशी खडी केला. आणि पुनराचा भाग सोडा. तसं भगवान परमात्म्याला बोलवायचं म्हणलं तर तेवढं वजन पाहिजे महाराज, तेवढं भक्तीचं सामर्थ्य पाहिजे. तुकोबाराय देवाला म्हणले देवा आलंच पाहिजे महाराज. 13 दिवस अनुष्ठान केले, 13 दिवस वया रक्षुनिया उदकी. महाराज भगवान परमात्म्यानं जशाच्या तसा कोरडा गाता तुकोबारांचा दिला महाराज. महिषी पुत्रा मुखी बोलवणे श्रुती चालेवेली बनती वैश्वन्या नो. हे हा सामान्य महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी उदका माझी वया ठेवून कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना. म्हणून तुकोबारा म्हणतात परमात्म्याचा साक्षात्कार माझ्या जीवनामध्ये झाला, माणसाचा देह प्राप्त झाला. बाबा एक काम करा, शरण तुम्ही भगवंताला जा. बाकीचे नाती गोते सगळा संबंध तुम्हा आम्हाला तुटला नाही, पण याच्यामध्ये गुंतून राहू नका. कसं राहा म्हणले महाराज? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहते, तसं जगण्याचा तुम्ही आम्ही फक्त प्रयत्न करू आणि संतांच्या मार्गाने तुम्ही आम्ही जाऊ. म्हणून तुकोबारासारखे संत महात्मे तुम्हा आम्हाला उपदेश करतात. आपल्याही जीवनामध्ये संतांची सद्गुरूंची सेवा आपल्याला घडावी, आपलंही जीवन कृतार्थ व्हावं, आपल्याही जीवनाचं सार्थक व्हावं, यासाठी आपण संतांच्या मार्गाने तुमचं आमचं जीवन चालावं एवढी मागणी आपण करू. आणि झालेली वेळी वाकडी सेवा तुम्हा सर्व भाविक मायबापांच्या चरणी सद्गुरू आबासाहेब, श्री संत मारुती बाबा, श्री संत संभाजी महाराज, खंडादेवा सगळ्या संत महात्म्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण व्हा. मला शेवट साक्षी आली
आतरी केले प्रगट आतु हा उतरेल हा उतरेल पार भवदुष्कर नदीचा
जय जय